धारूर नगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि धारूरमध्ये आता थोडं थोडं राजकीय वातावरण जे आहे ते तापायला लागले. मतदार कुठंतरी बोलायला लागलेत. पाण्याचे प्रश्न असतील, स्वच्छतेचे प्रश्न असतील, त्यावर देखील प्रतिक्रिया आपल्याला आलेल्या आहेत. मात्र भाजपकडून जे उमेदवार जे आहेत, रामचंद्र निर्मळ माझ्यासोबत आहेत, पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी मिळाली. काय पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून उमेदवारी मिळाली, काय पहिली प्रतिक्रिया? नमस्कार. सर्वप्रथम मी धारूर शहरातील सर्व मतदार बंधूंना नमस्कार करतो आणि ताईंना मला जे उमेदवारी दिली, माझ्यावर त्यांना जो विश्वास टाकला आणि आमच्या धारूर नगरीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर स्वरूपसिंह हजारी या आमचे मार्गदर्शक आहेत, त्यांना पण माझ्यावर विश्वास टाकला आणि विश्वास टाकून मला जे उमेदवारी अर्ज भरायला लावला, त्या अर्जाचं म्हणजे उमेदवारीचं मी भविष्यामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ताईच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे. आणि येथील धारूर शहरातील जे काही समस्या असतील, म्हणजे पाण्याची समस्या. मला एक सांगा, समस्या कोणकोणत्या आहेत सध्या तुमच्या नजरेतून पाहिजे? माझ्या नजरेतून धारूर शहरामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो पाणी प्रश्न आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे, हद्दवाढीचा प्रश्न आहे. आणि तसेच इथलं जे धारूर आहे, आमची नगरपालिका फार जुनी आहे, पण इथं थोडंसं 6 महिने सगळा कारखान्या लोक गेल्यानंतर आमचं मार्केटमध्ये शुकशुकाट असतो. आम्हाला मार्केटमध्ये पूर्वस्तरावर कसं आम्हाला वैभव वाढवता येईल ह्या दृष्टिकोनातून पण आम्ही ह्यांच्या ताईच्या आणि डॉक्टर साहेबाच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहोत. काय काय वाटतं त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? त्यासाठी आम्हाला जो व्यापारपेठ आहे, व्यापारपेठेमधील जे व्यापारी वर्ग आहे त्यांच्याशी सुसंवाद साधून त्यांचं मार्गदर्शन घेऊन, आणि मी पण एक व्यापारी आहे, व्यापारी संघटनेचा अध्यक्ष आहे सराफ संघटनेचा, त्यामुळं मला पण व्यापाऱ्यांचे काय अडचण आहे ही ती बरीचशी जाण आहे. आणि आम्ही सर्व बसून धारूरचं गतवैभव किती चांगलं प्राप्त करता येईल ह्या गोष्टीवर आम्ही व्यापारी भर देणार आहोत. तुमच्या माध्यमातून माधवतात्या निर्मळ यांच्या माध्यमातून म्हणजे कोणकोणते प्रश्न तुम्हाला मार्गी लावता आले या मध्यंतरीच्या कार्यकाळामध्ये, असं काही तुम्हाला सांगता येईल? धारूर शहरातील जे काही पाणी प्रश्न असेल आणि तात्यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉक्टर साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक चांगलं काम करू, स्वच्छतेचं चांगलं काम करू, हद्दवाढीचं त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम करू. तसंच नगरपालिका चं स्थानिक संस्था आहे तिचा आर्थिक स्रोत कसा वाढवला जाईल आणि ते पण आम्ही करणार आहोत. आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे धारूर शहराचा पाण्याचा आहे, हद्दवाढीचा आहे. तसंच जो आपला घाट आहे का घाट, तो पण आम्ही निवेदन देऊन गडकरी साहेबांना तो पण प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर मांडून, कारण त्या घाटामध्ये बरेच ॲक्सिडेंट होतात आणि ॲक्सिडेंट झाल्यामुळे बऱ्याच लोक म्हणजे मरण पावतात आणि ते फार हानिकारक होतं आहे. त्याच्यामुळं त्याच्यावर तो प्रश्न जरा प्रलंबित राहिलेला आहे. तो प्रश्न लोकांनी संधी आम्हाला दिली धारूर नगर परिषदेची. आम्ही निवडून आल्याबरोबर जी काही एक 3-4 प्रश्न असतील अति महत्त्वाचे, पाण्याचा प्रश्न असेल, हद्दवाढीचा असेल, तो घाट कटिंगचा असेल, तो आम्ही ताईंची भेट घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं शिष्टमंडळ घेऊन पूर्ण भेटून मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आणखीन काही स्वच्छतेचे का बाकी इतर काही प्रश्न आहेत का जेणेकरून या धारूरवासियांसाठी म्हणजे तुम्ही हा संदेश देणार आहेत की तुम्हाला जर संधी दिली धारूरवासियांना तो प्रश्न मार्गी लावा? पाण्यासंदर्भात इतर काही प्रश्न आहेत ना. स्वच्छतेचा प्रश्न आहे, हद्दवाढीचा तर मी बोललोच आता, स्वच्छता पण महत्त्वाची आहे. आणि मला जर लोकांनी संधी दिली तर मी जास्तीत जास्त प्रमाणात लोकांशी सुसंवाद साधून ते प्रश्न कसे सोडवता येतील आणि मी थेट जनतेमध्ये जाऊन माझं एक ही राहील, व्हिजन राहील की मला जर धारूरच्या लोकांनी संधी दिली तर माझ्या मनात एक असं आहे की प्रत्येक वार्ड वाईज मी 1 महिन्याला 15 दिवसाला माझी स्वतःची बैठक
आमच्या डॉक्टर स्वरूपसिंह हजारे असतील, आमचे छोटे बंधू माधवदादा निर्मळ असतील, ह्यांच्या मार्गदर्शनाखाली लावून जसं की लोक न्यायालयामध्ये प्रश्न सुटतात तसं एक पूर्ण म्हणजे वार्ड वाईज बैठका लावून थेट नगराध्यक्ष आपल्या दारी घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल मी संधी दिल्यानंतर. राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी युती आहे, मात्र युती करून लढलं गेलं तर आणखीन म्हणजे तुम्हाला सोलप गेली असती ही निवडणूक, असं वाटतंय का? तसं काही नाही आहे. धारूर शहर हे पहिल्यापासूनच भाजप माइंडेड जनता आहे इथली, आणि इथं संघाचं पण भरपूर मोठं काम आहे. आणि मला नाही असं वाटत की आम्ही युती केली असती तर निवडणूक सोपी गेली असती म्हणून. तुम्हाला वाटतं कशा माध्यमातून विश्वास आहे की नक्की आपला विजय नक्की होईल, असं काही तुम्ही सांगू शकाल? हो, सांगू शकू ना, निश्चित. आम्ही ह्या अगोदर आमचे वडील कैलासवासी अंबादासराव निर्मळ यांना पण नगरपालिकेमध्ये थेट जरी गेलेले नसले कधी, तरी बाहेरून जवळपास धारूर शहरासाठी त्यांना सुरुवातीला नामदार जयदत्तांना क्षीरसागर होते त्यावेळेस 92ला तालुक्याचा प्रश्न मोठा होता की धारूर तालुका व्हावा. हा प्रश्न आमच्या वडिलांनं वेळोवेळी त्यांना निवेदन वगैरे देऊन त्यावेळेस मार्गी लावलेला आहे. आणि आमच्या वडिलांनं पण बरेचसे म्हणजे स्वतः 2001मध्ये पण निवडणूक लढविली ती. त्यावेळेस काहीतरी माझ्या हिशोबानं 700 ते 800 मताने आम्ही हरलो होतो. त्यामुळं आमच्या वडिलापासून नगरपालिकेमध्ये आम्हाला थोडंसं त्याचा अभ्यास आहे, आणि त्या अभ्यासा असल्यामुळं पुढं आम्ही तात्यांचं डॉक्टर साहेबाचं मार्गदर्शन घेऊन जे काही इथले प्रश्न असतील ते आम्ही मार्गी लावायचा प्रयत्न करू. ओके, धन्यवाद. हे होते रामचंद्र निर्मळ, आणि त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र कोणत्याही प्रश्नाला बगल न देता त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया ज्या आहेत ते या ठिकाणी दिलेल्या आहेत. मात्र धारूरची निवडणूक नेमकं कोणत्या मुद्द्यावर होती या दरम्यान त्यांच्यासोबत झालेली चर्चा, मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार. मात्र धारूरचं आजच्या दिवसाचे जे वातावरण आहे 2-4 दिवसानंतर आणखीन काही बदलेल अशा प्रतिक्रिया ज्या आहेत ते स्थानिक मतदारांच्या आल्याचं देखील पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन सोबत सूर्यज मीडिया, बीड, किल्ले, धारूर.